कंबर साहित्य नगरी जिंदाबाद 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 कंबर साहित्य नगरी जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो भारताची छत्रपती शाहू महाराजांचा जय हो सर आता रॅलीने येथे सुरुवात झालेली आहे आणि आता उद्घाटन होणार आहे, काय सांगाल? अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता उद्घाटनाचा क्षण जवळ आलेला आहे. विद्रोही साहित्य संमेलन हे 19वे आहे आणि अशा ठिकाणी हे होते आहे ती आंदोलनाची नगरी आहे, हे बुद्धाची नगरी आहे. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महामानवांना अभिवादन करणारी ही नगरी आहे. तर आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत मी अध्यक्ष म्हणून करतो आणि कवल भारती सर बोलतील. सर या संमेलनाचं उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे, नेमकं काय सांगाल? नहीं देखिए, मैं तो पहली बार आया हूँ यहाँ और मुझे ये देख करके बहुत गर्व हो रहा है, हर्ष हो रहा है, बड़ा उत्साहित हूँ, बड़ा प्रभावित हूँ विद्रोही साहित्य के प्रति लोगों में इतना जोश देख करके. और मैंने इतना बड़ी भारी संख्या में लोगों की भागीदारी नहीं देखी अभी तक, जितनी मैंने यहाँ आकर के देखी. बहुत अच्छा लग रहा है और लोग साहित्य के प्रति इतना रुझान और एक बड़ी क्रांति का हमें संकेत देता है. थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सर. भाऊ साहित्य संमेलनाचं आज रॅलीनं भव्य रॅलीनं स्वागत होत आहे आणि थोड्याच वेळात उद्घाटन होत आहे, काय सांगाल? आता चांगल्या पद्धतीने रॅलीचा सहभाग सर्वांनी तुम्ही पाहिलाच असेल की सर्व समाजातील आणि बहुजन समाजातील सर्व लोक, आदिवासी लोक त्यांच्या पारंपरिक नृत्यासह त्यांच्या पारंपरिक जे काही वाद्य असतील त्याच्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता साहित्य संमेलनाचं उद्घाटन थोड्याच वेळामध्ये होते. लोकांना काय संदेश द्याल भाऊ आजच्या संमेलनाच्या विषयी सांग? या संमेलनाचं जे आहे की जो विद्रोह आहे तो फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा आपण समर्थक आहोत. संस्थेला होकार आहे आणि दिशामध्ये नकार आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन इथे होणाऱ्या सर्व मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्वांना आवडतं.
विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिंदाबाद, भारतीय संविधानाचा धन्यवाद. अशा प्रास्ताविकांच्या ग्रंथकार सभेला हजर न राहता आपले प्रश्न आणि आपल्या समस्या मांडणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हावी आणि ते जे महात्मा फुलेंचे पत्र होतं त्याच पत्राला शिरोधार्य म्हणजे प्रमाण मानूनच हे सगळे विद्रोही मंडळी जे आहे हे विद्रोही साहित्याचा जागर करीत आहेत. या सर्व साहित्यकारांचे स्वागत करतो मी आणि संमेलनात शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. उद्घाटन कवल भारती सर, माजी अध्यक्ष मुलाटे सर जे सूत्र देणार आहेत आज नवीन अध्यक्षांकडे आणि सर्व सन्माननीय. याचं कारण वेळ खूप झाला असल्यामुळे मी मंचावरच्या सर्व मान्यवरांची नावं घेत नाहीयेत. सर्व तिथे उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1999 सालापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक क्रांतिकारी पर्याय घेऊन उभी आहे आणि या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा खरं तर जाहीरनामा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र आहे. ज्या पत्रामध्ये महात्मा फुलेंनी भूमिका घेतली की तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचं हित होईल अशी बीज नाहीत आणि म्हणून तुमच्या ग्रंथकार सभांमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. तुमचे ग्रंथ हे दुहीचं बीज पेरणारे ग्रंथ आहेत आणि म्हणून तुमच्या संमेलनामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. अखिल मानवाचं हित होईल अशी बीज शोधून काढेपर्यंत तुमचा व्यवहार, तुमचा आशय बदललेला असं आम्ही मानत नाही आणि म्हणून महात्मा फुल्यांनी एक स्वप्न या पत्राद्वारे आपल्या पुढे ठेवलं की जेव्हा आमचे ग्रंथकार निर्माण होतील तेव्हा ते स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवतील. आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आपले ग्रंथकार तयार झालेले आहेत आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन म्हणजे महात्मा फुलेंनी पाहिलेलं स्वप्न आपण वास्तवात उतरवून दाखवलेले लोक आहोत याचा रास्त अभिमान आपल्या सर्वांना. ही भूमिका आपल्याला माहिती आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं खरं तर चिन्ह विषमतेला नकार आणि समतेला होकार आपण दिलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्यांची आधीची ग्रंथकार सभा आणि आत्ताच तर एका राजकीय पक्षाचं संमेलनामध्ये झालेलं रूपांतर, या सगळ्या प्रक्रियेला आपण नकार दिलेले लोक आहोत आणि याचं कारण केवळ तिथे विशिष्ट जातीची माणसं जमतात म्हणून आमचा विरोध नाही. ते ज्या पद्धतीचा विचार समाजामध्ये साहित्यातून पोहोचवतात त्याच्यावर आपण फुली मारलेले लोक आहोत. त्यांचा आशय, त्यांचा प्रारूप, त्यांच्या रचना या विषमता मूल्यांना प्रसारित करणारे आहेत. हे 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण संविधान मूल्यांना समर्पित केलेलं आहे. काळ मोठा कठीण आहे. या कठीण काळामध्ये 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपण घेतो. कठीण कोणत्या अर्थानं? आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामधली संपूर्ण राजकीय सामाजिक परिस्थिती, वातावरण आपण पाहतो. एकूण या सगळ्या ज्या ब्राह्मणी, भांडवली, पितृसत्ताक मूल्य संस्कृतीचा जागर करणारा परिवार आहे, एक मोठा त्यांचा सगळा माहोल आहे, तो ज्या पद्धतीनं आक्रमकपणे पुढे येतोय आणि बहुमताच्या नावावर ज्या पद्धतीनं एका अर्थानं लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, या माहोलमध्ये आपण हे विद्रोही साहित्य संमेलन घेतोय. त्यांचं साहित्य संमेलन कालपासून तिकडे सुरू झालंय. ते देशाच्या राजधानीमध्ये गेलेले आहेत आणि मला हे खरं सांगितलं पाहिजे की ते असे तसे गेलेले नाहीत. आपल्याला थोडं घाबरूनच तिकडे पळालेले आहेत. कारण मागची 5 संमेलनं आपण त्यांना रास्त उत्तर दिलेलं आहे, चोख उत्तर दिलेलं आहे. साहित्याचा व्यवहार कसा असतो हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं दाखवून दिलेला एक उत्तम पर्याय. कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या माणसाचं साहित्य संस्कृतीचा जागर हा या पद्धतीनं करायचा असतो हे आपण सिद्ध केलेले लोक आहोत.
काळ कठीण आहे असं म्हणत असताना सुद्धा एक आश्वासक चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय. त्यांचं संमेलन, त्यांच्या प्रवृत्ती, मला वाटतं आता आपण काही बोलायची आवश्यकताच उरलेली नाही, कारण तेच सिद्ध करतायत ते किती पुरुष सत्ताक आहे, ते किती भांडवलवादी आहे, ते किती जातीयवादी आहेत. कालचं त्यांचं उदाहरण पहा. ते बोलले मोदी साहेब वगैरे तिकडे येऊन, पण अध्यक्ष होत्या तारा भवाळकर आणि त्या मंचावर फ्लेक्स लावलेला आणि फ्लेक्स मधनं तारा भवाळकर गायब. 4 वर्षापूर्वी नयनतारा सहगल यांना येऊ नका म्हणून सांगणं आणि आता भवाळकर तारांना एकार्थी अपमानित करणं हा त्यांचा साहित्य संस्कृतीचा व्यवहार आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी घेतलेली भूमिका ही आज सुद्धा प्रस्तुत आहे. आम्ही आपलं साध्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही तुमच्याकडे येणार नाही. त्यांनी एक पत्र पाठवायचं धाडसच आपल्याला केलं होतं की दिल्लीला आमच्या मंचावर येऊन विद्रोहाचा आवाज तुम्ही बुलंद करा. आपण महात्मा फुल्यांचे, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. त्यांचा विचार वारसा घेऊन म्हटलं की आम्ही तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी होऊ इच्छित नाही. ही आमची भूमिका आहे. तुम्ही पत्र देऊन तुमच्या मंचावर बोलवण्याची आवश्यकता नाही. अरे दादा हो, जरा महात्मा फुल्यांचं पत्र परत नीट वाचा. जनांच्या मराठीमध्ये महात्मा फुल्यांनी लिहिलेलं आहे, अभिजनांच्या नाही. त्यामुळे ते पत्र परत वाचा. जोपर्यंत तुम्ही हा व्यवहार तुमचा राहील ब्राह्मणी भांडवली पितृसत्ताक, तोपर्यंत बहुजन सर्व साहित्यिकांनी त्यांच्यामध्ये जाण्याचं कारण नाही. पण तिथे सगळा जो संमेलनाच्या निमित्तानं आणि एकूण जो प्रचार प्रसार होतो, आपल्याला देशामध्ये आज जागृत राहण्याची स्थिती याच्यासाठी आहे की आज प्रजासत्ताकालाच एक मोठं आव्हान, संविधानालाच एक मोठं आव्हान देणाऱ्या शक्ती या आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना दिसतात. स्वातंत्र्याच्या नंतरच्या दशकामध्ये यांची शक्ती कमी होती, परंतु आजचा काळ कठीण याच्यासाठी आहे कारण या ब्राह्मणी फॅसिस्ट शक्ती नुसतं डोकं वर काढलेल्या नाहीत, तर त्यांनी एका सांस्कृतिक राजकारणाचा बट्ट्याबोळ चालवलेला आहे. संस्कृतीच्या नावावर संस्कृतीचं अमानवीकरण करण्याचा घाट हा त्यांनी घातलेला आहे आणि संस्कृतीचं अमानवीकरण रोखणं हे प्रत्येक विद्रोही साहित्यिक, कलावंत आणि रसिकाचं काम आहे हे आपण मानतोय. आणि हे आव्हान तुम्ही संस्कृतीच्या नावावर कुणी कोणावर प्रेम करावं किंवा करू नये हे दहशतीने सांगू शकत नाही. हे भारताचं संविधान भारताचं नागरिक म्हणून मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं, प्रत्येक भारतीय नागरिकाला देतं. कोणी काय खायचं हे तिसऱ्या फोर्सेसनी फॅसिस्ट ब्राह्मणी शक्तींनी ठरवायचं नाही, हे सांगण्यासाठी हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. तुम्ही पत्रकारांवर, तुम्ही माध्यमांवर ज्या पद्धतीचे हल्ले करता, त्यांना विकत घेऊन आपलं आश्रित बनवण्याचे जे प्रयत्न करतात, या तुमच्या सांस्कृतिक राजकारणाच्या विरोधात विद्रोहाचा हा आवाज बुलंद आहे. एकीकडे ब्राह्मणी भांडवली शक्ती या संस्कृतीचं अमानवीकरण करत असताना लेखकानं निर्भयपणे लिहावं, कवीनं निर्भयपणे कविता लिहावी असं वातावरण देशामध्ये ठेवलं जात नाहीये. आणि म्हणून आपण आश्वासकपणे सांगायला इथे जमलेलो आहोत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ हे म्हणती आहे की तुम्ही कितीही असं केलं तरी आम्ही आमच्या लेखणीच्या तलवारी म्यान केलेल्या नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावं. मराठी सारस्वतांना आम्ही सांगतोय की तुकाराम महाराज म्हटले होते त्या पद्धतीनं आम्ही विचार करणारी माणसं आहोत. एक पाशवी बहुमत आणि त्याची चर्चा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. संत तुकारामांनी जे आम्हाला सांगितलंय ते आम्ही आमचं ब्रीद वाक्य म्हणून इथे स्वीकारलंय. जसं संविधान मूल्यांना आमचं साहित्य संमेलन समर्पित आहे, तसं इथे तुकाराम महाराज म्हणतात, सत्य सत्याशी मन केले ग्वाही. आम्ही सर्व विद्रोही
कशाशी ग्वाही ठेवून आमचं मन मत हे जागृत ठेवतोय. सत्य हाच आमच्या विचारांचा आणि व्यवहाराचा आधार राहणार आहे. सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. जे बहुमत आता बाहेर दाखवलं जातंय त्याला झुकण्याचं, त्याच्या पुढे काही वाकण्याचं काही कारण नाही. कारण ते असत्याच्या आधारावर बहुमताचा पाशवीपणा आपल्याला दाखवत असताना एक मानवतावादी, एक बहुजनवादी, एक सत्यशोधक संस्कृती आणि साहित्याच्या आधारे एक नव सांस्कृतिक आंदोलन आम्ही आमच्या शिरावर घेतलेलं आहे आणि आम्ही इथून पुढच्या काळात समतेचा जागर करत राहू हे आपल्याला या संमेलनामधून सांगायचंय. अध्यक्षांच्या भाषणामधून आपल्याला सूत्र मिळणार आहे. विद्रोहीची भूमिका आपण सतत समजून घेऊ आणि ती समजून घेऊन एकत्रित येऊन आपण संघर्ष करत राहूयात. या बदलत्या वातावरणामध्ये जाती जमातीचं ध्रुवीकरण ज्या काळात केलं जातंय तिथं सर्व जातीतल्या कष्टकऱ्यांनी एकत्रित येऊन समतावादी संस्कृतीचा जागर आपण करतोय. या 2 दिवसांमध्ये महत्वाच्या विषयांवरचे 5 परिसंवाद, या इतक्या भीषण काळातही नवलेखन, कादंबरी लिहिणारे, कथा लिहिणारे अशांचा आपण एक परिसंवाद इथे आयोजित केलेला आहे. हे आपण सांगतोय की या 2 दिवसात 5 परिसंवाद, 5 कवी संमेलन, गटचर्चा, 2 नाटकं, 1 पात्री प्रयोग आणि आम्हाला पत्रकारांनी दरवेळेस हा प्रश्न विचारला, तरुणांचं काय? मला वाटतं मंचावर बघितलं तर उत्तर आहे. हे स्वागताध्यक्ष, हे आमचे निमंत्रक, आधीचे सर्व संयोजक आपण पाहिलं तर सर्वांची वय पाहता आता आपल्याला कदाचित हा प्रश्न कोणी विचारणार नाही. पण या सांस्कृतिक जागरामध्ये जे विद्रोहाचे नवीन माध्यम आहेत, सामाजिक माध्यम असतील किंवा संस्कृतीमध्ये आलेलं गाण्याचे नवीन प्रकार असतील, रॅप असतील, विद्रोही रॅप, हे आपल्या संमेलनामध्ये 2 दिवस आपण त्याचा सगळेजण आस्वाद घेणार आहोत. तर हे संमेलन हे आपल्या सर्वांचं आहे. आपण सर्वांनी ते उपस्थित राहून याचा सोशल मीडियाद्वारे प्रचार करून अधिकाधिक लोकांपर्यंत, जी माणसं आपल्यापर्यंत आज पोहोचू शकली नाही त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम इथे उपस्थित सर्व विद्रोही साहित्यिक रसिक कलावंतांचं आहे. तुम्हाला आव्हान करते, या सांस्कृतिक चळवळीचे सभासद व्हा, या सांस्कृतिक जागरामध्ये तन मन धनानं सहभागी व्हा. आता बाबासाहेब आणि महात्मा फुले आपल्या परत येणार नाही आपण जाणतोय आणि म्हणून सामूहिकपणे या पाशवी हुकुमशाहीचा, या ब्राह्मणी फॅसिझमचा पाडाव करण्यासाठी सर्व कष्टकरी बहुजन स्त्री पुरुषांनी एकत्र यावं असं आवाहन आपल्या सर्वांना करते आणि थांबते. सत्य की जय हो. समतावादी बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने इसे क्रांति और प्रतिक्रांति की विचारधारा कहा है. क्रांति की धारा का नेतृत्व किसी एक जाति या वर्ग के हाथ में नहीं है, किंतु प्रतिक्रांति की धारा यानी विषमतावादी विचारधारा का नेतृत्व हमेशा एक खास जाति और वर्ण ब्राह्मण के हाथ में रहा. वो आज भी उसके हाथ से किसी अन्य वर्ग या जाति के हाथ में नहीं गया है और आगे भी इसकी संभावना नहीं है. इसलिए विषमतावादी विचारधारा को ब्राह्मणवादी विचारधारा भी कहा जाता है. इस ब्राह्मणवादी विचारधारा को सामाजिक भेदभाव पसंद है. इस ब्राह्मणवादी विचारधारा को ऊंच नीच का भाव पसंद है. इस ब्राह्मणवादी विचारधारा को बहुत से देवी देवता पसंद है. इस ब्राह्मणवादी विचारधारा को एक ईश्वर पसंद नहीं है, क्योंकि एक ईश्वर के नाम पर अलग अलग मंदिर और आडंबर खड़े नहीं किए जा सकते. एक ईश्वर के नाम से भोग और दंड की संस्कृति खड़ी नहीं की जा सकती. और सबसे बड़ी बात, एक ईश्वर के नाम पर लोगों को डराने धमकाने और हिंदू मुस्लिम का उन्माद पैदा नहीं किया जा सकता. इस ब्राह्मणवादी विचारधारा को स्त्रियों और निम्न वर्गों की शिक्षा पसंद नहीं है, क्योंकि निम्न वर्गों का शिक्षित होना
ब्राह्मण के प्रभुत्व के लिए खतरा पैदा करता है। उसे देश में भौतिक आविष्कार और नई तकनीक पसंद नहीं है, क्योंकि इससे उसके गड़े हुए ज्ञान पर सवाल खड़े होते हैं। उसे विज्ञान पसंद नहीं है, क्योंकि उससे इसकी धर्म सत्ता पर आंच आती है। यह शास्त्रों में विश्वास करता है और लोक यथार्थ की उपेक्षा करता है। असल में यह श्रमण विचारधारा के विरुद्ध ब्राह्मणों की प्रतिक्रांति थी। दूसरे शब्दों में यह आजीविकों, लोकायतों और बुद्ध की महान क्रांति के विरुद्ध प्रतिक्रांति थी। प्रतिक्रांति का एक दौर होता है, एक कालखंड होता है, पर वो हमेशा नहीं रहता। भारत में ब्राह्मणों की प्रतिक्रांति का कालखंड पुष्यमित्र शुंग का समय है। इसी काल में ब्राह्मण ग्रंथ लिखे गए, मनुस्मृति लिखी गई, बौद्धों के खिलाफ जनता में नफरत फैलाई गई, बौद्ध मंदिर ध्वस्त किए गए और एक बड़े पैमाने पर बौद्धों का कत्लेआम भी हुआ। इसी काल में स्त्री शूद्रों के खिलाफ कठोर कानून बनाए गए और उन्हें शिक्षा से वंचित किया गया। स्त्रियों को घर की चार दीवारी तक सीमित कर दिया गया। अंतरजातीय विवाह शक्ति से रोक दिए गए। ये सारी कठोरताएं इससे पहले के समय में नहीं थी। ब्राह्मणवाद की ये प्रतिक्रांति लगभग 200 साल रही। उसके बाद हर्षवर्धन का समय आया और ब्राह्मणवाद के खिलाफ एक बहुत बड़ा विद्रोह हुआ। इस विद्रोह का समय 4वीं-5वीं शताब्दी का है। यही समय भक्ति आंदोलन के आरंभिक चरण का भी है। यह आंदोलन एक बहुत बड़ा विद्रोह था। विद्रोह नहीं, विद्रोह का सैलाब था। इस काल में ज्ञान के क्षेत्र में शूद्रों और स्त्री संतों ने तूफान की तरह प्रवेश किया। जिस स्त्री को ब्राह्मण धर्म ने घर की चौखट तक सीमित कर दिया था, जिसके लिए मनु ने सिर्फ पति सेवा ही एकमात्र धर्म बना दिया था और जिसे शिक्षा तक से वंचित कर दिया था, उस स्त्री ने इस कालखंड में संत बनकर ब्राह्मण धर्म को सबसे बड़ी चुनौती दी, जिसे रोकने का साहस आज भी ब्राह्मण नेतृत्व में नहीं है। इसी सदी में आजीवक दर्शन ने ब्राह्मण धर्म के खिलाफ ऐसा विद्रोह किया कि शंकर भी तिलमिला गए। उसने ब्रह्मसूत्र के अपने भाष्य में आजीविकों को प्राकृत जन यानी गंवार कहा। उसके बाद 8वीं सदी में विद्रोह का एक दूसरा सैलाब सिद्धों के रूप में आया, जिनका 12वीं सदी तक समाज में अमिट प्रभाव बना रहा। इन सिद्धों में सभी वर्गों के, सभी वर्णों के स्त्री पुरुष थे, जिनमें 28 शूद्र और 4 स्त्रियां भी था। सरदार होता तो शहाजीराजांचा सहकारी होता आणि विशेषतः जलसंयोजन, जलसंधारण या सगळ्या क्षेत्रात, वॉटर कन्झर्वेशन या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ होता। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाणी खेळवलं। अनेक ठिकाणी, अनेक किल्ल्यांमध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्था केली। अशा एका आणखी वेगळ्या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञाचं नाव आपण मलिक अंबर नगरी असं दिलेलं आहे। फार सूचक असं आपण कार्य करीत आहात। आपण म्हणजे आता मी काही वेगळं आहे असं नाही, मी सगळी नावं घेतली नाही, सगळी नावं तुम्हाला माहिती आहे म्हणून घेतली नाही, पण एक आपला वारसा सांगण्याचा प्रयत्न आहे अध्यक्ष भाषणातून केला आहे। तो मोठा वारसा आहे, तो अख्ख्या महाराष्ट्राचा वारसा आहे। दिल्लीच्या ऐवजी समजा औरंगाबाद किंवा आताचं संभाजीनगर ही भारताची राजधानी झाली असती तर महाराष्ट्रातलं संमेलन दिल्लीत गेलंच नसतं। एक वास्तव आहे। आपण ते पळाले म्हणतो, आपण असं म्हटलं असतं ते आमच्या सोबतच आहेत, सुधारण्याचा प्रयत्न करतायत, आपल्याला खात्री आहे त्यात काही सुधारणा होणार नाही। पैसा प्रचंड आहे, सत्तेचा उन्माद आहे आणि विचार शून्यता आहे, माणसाबद्दलची कडाव नाही। संत तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बुडती हे जन देखवेना डोळा, एक तसे कळवळा, हा कळवळा ज्यांच्यात नाही अशी माणसं आज सत्तेवर आहेत। पण इथे असतील काही फारसा फरक पडला नसता, पण आपण त्यांच्यात जाऊन काही प्रबोधन करू शकलो असतो। आपण आशावादी आहोत, माणसं बदलतात यावर आपला विश्वास आहे। याच परिसरात पैठण नावाचं एक गाव आहे, सगळ्यांना माहिती आहे नाथांचं पैठण म्हणून, आणि ते नाथांचं पैठण गाजलं आणि आजही ते नाथांच्या अवतीभोवती गुटमळत आहे। पण त्याच नाथांना त्याच पैठणमध्ये इथल्या सनातनी ब्राह्मणांनी बहिष्कृत केलं होतं, याची आठवण आपण घेतली पाहिजे। संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणारं
जे गाव आहे, आळंदी असेल की आपेगाव असेल, आळंदीला त्यांना आधार मिळाला, पण आपेगाव असेल हे याच जिल्ह्यात आहे. म्हणजे या जिल्ह्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. पण त्याच्या आणखी आपण मागे गेलो, एक असा फार वैभवपूर्ण असा इतिहास आहे तो सातवाहनांचा. महाराष्ट्रातला आद्य राजवंश म्हणजे सातवाहनांचा उल्लेख केला जातो ते पैठणचेच. पैठण आणि जुन्नर, जीर्णनगर, जे आपल्या पुणे जिल्ह्यातलं आताचं जुन्नर, ही 2 ठाणी ही सातवाहनांची होती. आंध्रमध्ये त्यांचं राज्य होतं, पण त्यांना आंध्र भृत्य असे म्हटलंय आणि आंध्र सातवाहन असे म्हटलंय. तर अशा या सातवाहनांच्या बाबतची एक महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या साहित्याच्या संदर्भात. पण मराठीतलं सर्वात जुनं साहित्य लिहिलं गेलं 2000 वर्षापूर्वीचं ते सातवाहनांनी लिहिलं. हा सातवाहनांची जी गाथा सप्तसह्य आहे ते संकलन आहे, लोकसाहित्याचं संकलन आहे, हे खरं आहे. पण आज जे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला त्याच्या मुळाशी महाराष्ट्रीय प्राकृतातलं हे काव्य आहे. आता ह्या आंध्र सातवाहनांची परिस्थिती कशी बिकट झाली, आजचे साहित्यिक जे आहे ते शरण का जातात त्याची कारण, त्याचं मूळ आपल्याला सातवाहनांच्या इतिहासात सापडतं. त्याच्यामध्ये गुणाढ्य नावाचा एक कवी होता, तो प्रधान होता, अमात्य होता आणि त्याला संस्कृतचा खूप अभिमान होता. सातवाहनांना संस्कृत येत नाही, येणार नाही, त्याला शिकायला आणखी काहीतरी वर्ष लागतील असं त्यांनी घोषित केलं. एक प्रधान आपल्या राजाबद्दल असं बोलतोय, पण सातवाहनांना संस्कृत शिकवणारा एक दुसरा पंडित मिळाला आणि मग ते संस्कृत शिकले म्हणून गुणाढ्य हरला अशी कथा सांगितली जाते. ही कथा खरी खोटी माहित आहे. सातवाहन कोण होते याबद्दल इतिहासकारांनी खूप खर्च केलाय, फार विचित्र हाल केले हाल सातवाहनांचे. त्याच्या नावात हाल आहे पण त्याचे हाल केले इतिहासकारांनी. तर तो संस्कृत शिकल्यामुळे ज्याला वाईट वाटलं असा गुणाढ्याने पुढे घोषणा केली, प्रतिज्ञा केली की यापुढे मी संस्कृतमध्ये बोलणार नाही, संस्कृतमध्ये लिहिणार नाही. आणि मग त्यांनी पैशाची भाषेत ग्रंथ लिहिला, बृहत कथा. आता ही कथा किती खरी आहे किती खोटी हा भाग जाऊ द्या, पण माझं असं मत आहे की संस्कृतचा जो अभ्यासक आहे तो पैशाची ग्रंथ लिहितो याचा अर्थ तो पैशाची भाषेचाही मोठा ग्रंथ असला पाहिजे. आता मी 2दा-3दा पैशाची शब्द वापरला, तुम्हाला ही कोणती भाषा आहे पैशाची? आपल्याला एकच पैशाची भाषा माहिती आहे, नो मनी तर पुसेना कोणी, पैसेच नाही. मग या भाषेला भूत भाषा सुद्धा म्हटलेलं आहे. या भाषेला पिशाच्य भाषा